नमस्कार, आईच्या हातची चव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला सुद्धा अशी हॉटेलमध्ये मिळते तशी अगदी मोकळी आणि रसरशीत बिर्याणी घरच्या घरी बनवायची आहे का? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी। तर मी आज बनवणार आहे मस्त अशी रसरशीत मोकळी चिकन बिर्याणी। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर बिर्याणीसाठी सर्वप्रथम आपल्याला चिकन लागणार आहे। हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे, अर्धा किलो इतक्या प्रमाणात आहे। स्वच्छ धुवून घेतले आहे। याला आपण आता मॅरिनेट करणार आहोत। तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम लागणार आहे चिकन। इथे मी अर्धा किलो इतके चिकन घेतलेले आहे आणि यासाठी आपल्याला काही असा तळलेला कांदा लागणार आहे। तर हा कांदा आपण अशा पद्धतीने तळून घेतलेला आहे। तसेच आपल्याला इथे फ्रेश दही सुद्धा लागणार आहे आणि आले लसूण पेस्ट लागणार आहे। ही पेस्ट मी घरीच तयार केली आहे, शक्यतो तुम्ही सुद्धा अशी फ्रेशच वापरा, याने चव छान येते। आता इथे धने पावडर आहे, मीठ आहे, काश्मीरी लाल तिखट आहे, हळद पावडर आहे, कसुरी मेथी आहे आणि काही प्रमाणात पुदिना आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। तर आपण आता चिकन मॅरिनेट करायला घेऊयात। यामध्ये सर्वप्रथम आले लसूण पेस्ट, धने पावडर, मीठ, हळद पावडर, काश्मीरी लाल तिखट, कसुरी मेथी, पुदिना थोडासाच वापरायचा आहे। थोडासा आपण ज्यावेळी बिर्याणीचे थर लावणार त्यासाठी ठेवणार आहोत। कोथिंबीर, दही, आणि हा असा चिरलेला थोडासा तळलेला हा थोडासा कांदा इथे वापरणार आहोत। आपण हे चिकन आता मिक्स करून घेणार आहोत। आता चिकन मॅरिनेट झाले आहे। आता आपण याला अर्धा तास असेच ठेवणार आहोत, जेणेकरून मसाले सगळे मुरले जातील। आता मी इथे बिर्याणीसाठी असा लांब लांब तांदूळ घेतला आहे। शक्यतो बिर्याणीसाठी असा लांब लांबच तांदूळ निवडायचा, बिर्याणीचे तांदूळ वेगळे येतात। मी इथे हा अल्टिमेटचा सुपर बासमती राईस वापरलेला आहे। हे मी अर्धा किलो इतके तांदूळ घेतले आहेत। अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो तांदूळ पुरेसे होतात। आता हे तांदूळ उकळून घेण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी। आता यावर आपण थोडा वेळ झाकण ठेवू, जेणेकरून पाण्याला उकळी लवकर येईल। म्हणजे मग आपण हा तांदूळ पातेल्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता एक साईडला चिकन मॅरिनेट होत आहे आणि एक साईडला पाणी उकळत ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत। तर या मसाला तयार करण्यासाठी मी ह्याच पसरट अशा कुकरचा वापर करणार आहे आणि यातच बिर्याणी पण करणार आहे। म्हणून बिर्याणीसाठी तुम्ही शक्यतो हे असं मोठ्या पसरट आकाराचं भांडं घ्या, जेणेकरून बिर्याणी चौकरून अशी फुलली जाते आणि एकसारखी शिजून येते। तर आपण आता मसाला बनवून घेऊयात याच भांड्यामध्ये। तर आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे। या पाण्यामध्ये मी असे काही खडे मसाले घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। तेजपत्ता घेतलेला आहे आणि जिरे, दालचिनी, स्टारफूल, असे लवंग, मिरी असे काही मसाले आहेत। हे सुद्धा याच पाण्यात टाकून घेणार आहोत।
आता या जिऱ्यामुळे, ह्या मसाल्यांमुळे पाण्याला पिवळा रंग आलेला आहे. पाहू शकता तुम्ही, हे पाणी पिवळं झालेलं आहे. आणि आता आपल्याला तांदूळ स्वच्छ सफेद पांढरा शुभ्र पाहिजे, म्हणून आपण या पाण्यामध्ये असं थोडंसं लिंबू पिळून घेऊया, जेणेकरून पाण्याचा रंग बदल होईल. पाहू शकता पाण्याचा रंग सफेद झाला आहे. आता या उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया. हे सुद्धा पातेलं तुम्ही मोठंच वापरायचं आहे आणि पाणी भरपूर ठेवायचं आहे, जेणेकरून तांदूळ आपला छान मोकळ्या पाण्यामध्ये उकळला जाईल. आता हा तांदूळ 70 ते 80% प्रमाणात शिजेल इथपर्यंत, म्हणजे 10 ते 15 मिनिट छान असा उकळून घेऊया. आता या कुकरमध्ये आपण बिर्याणीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम मी कांदा टाकणार आहे. कांदा असा छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. आता पाहू शकता कांद्याचा रंग असा सोनेरी झालेला आहे, रंग बदलला आहे. आता त्यामध्ये आपण 1 ते 2 टोमॅटोची प्युरी घालणार आहोत. हे परतून घेऊयात. आता तांदूळ आपला 70 ते 80% पाहू शकता शिजला आहे, अजिबात तुटला नाही. अशा पद्धतीने शिजून घ्यायचा आहे, तांदूळ तुटू द्यायचा नाही. हा तांदूळ आपण उपसून घेणार आहोत. आता आपली टोमॅटो प्युरी सुद्धा छान परतली आहे. हा मसाला तयार झाला आहे. आता यामध्ये आपण हे मॅरिनेट करत ठेवलेलं चिकन आहे ते घालून घेऊया. चिकन आपण 5 ते 10 मिनिट असं शिजून घेणार आहोत. याच मसाल्यामध्ये चिकन असं शिजून घेऊया. झाकण ठेवू. आता आपले चिकन पाहू शकता 70% तरी शिजलेलं आहे. आता या टप्प्यावर आपण इथे चिकन मध्ये बिर्याणी मसाला घालून घेऊया. लक्षात ठेवा, बिर्याणी मसाला पहिला घालायचा नाहीये, चिकन शिजल्यानंतर चिकनवर घालणार आहोत. आणि थोडंसं मीठ घालून घेऊ. मिक्स करूया. बिर्याणी मसाला या टप्प्यात घातल्यावर त्याचा फ्लेवर भातामध्ये उतरतो, त्यामुळं बिर्याणी मसाला आपण लास्टला घातला आहे. आता आपण यावर असा हा शिजलेला आपला जो भात आहे तो घालू. अर्धा घालून घेऊया. असा थोडासा घालू. आता यावर थोडीशी कोथिंबीर, पुदिना,
तळलेला कांदा असं घालून घेऊया. आता राहिलेला सगळा तांदूळ घालून घेऊया. आता पुन्हा पुदिना, कोथिंबीर, कांदा, असं छान पसरून घेऊया. आता आपण याला स्मोक देणार आहोत. इथे मी एक कोळसा गरम व्हायला ठेवला होता, यावर घालूया. आता बिर्याणीला सुद्धा असं साईडनं थोडंसं तूप घालून घेऊया. आणि कुकरला घट्ट झाकण लावून घेऊया. आता ही बिर्याणी 10 मिनिटात तयार होणार आहे. तुम्ही जर पातेल्यामध्ये करत असाल तर साईडनं पीठ लावा आणि झाकण एकदम घट्ट ठेवा आणि त्यावर काहीतरी जड असं वजन ठेवा. आता मी कुकरमध्ये बनवत आहे त्यामुळे कुकरचं झाकण घट्ट लावून घेतलेले आहे. पण जर पातेल्यात बनवत असाल तर ॲल्युमिनियम फॉईलचा किंवा साईडनं गव्हाचं पीठ लावून बंद करू शकता. त्याने बिर्याणी छान फुलते. तर आपण 5 ते 10 मिनिटानंतर खोलून पाहूया आपली बिर्याणी कशी तयार झाली आहे ते. पाहू शकता छान अशी आपली ही चिकन बिर्याणी तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्की ट्राय करा. खूप साधी सोपी अशी ही रेसिपी आहे. हे पहा, काढून घेऊया. अशी ही आपली आता चिकन बिर्याणी तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने ही अशी बिर्याणी नक्की तयार करून बघा. मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझा व्हिडिओ इतरांसोबतही शेअर करा. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.